येऊन दिल्ली येथील जंतर मंतरवर माननीय सोनम वांगचुक सर व अभिजित तिपकेजी यांचं जे विद्यार्थ्यांच्या समर्थनार्थ आंदोलन सुरू आहे आणि ज्या प्रकारे दिल्ली पोलिसांनी सोनम वांगचुक सरांना ज्या प्रकारे दडपशाहीने त्यांना जबरदस्ती तिकडनं उचललेलं आहे, त्या विरोधामध्ये सर्व इथे एकत्र आलेले आहेत आणि उद्देश आहे की सोनम सर व अभिजित तिपके यांना समर्थन देण्याचा. कारण असं आहे की हे आंदोलन कुठं राजकीय पक्षाचं नसून हे आंदोलन विद्यार्थ्यांचं आहे. कारण पेपर लीक ही एक राष्ट्रीय समस्या झालेली आहे. विद्यार्थी मोठ्या प्रमाणे अभ्यासाची तयारी करतात, परंतु पेपर लीक झाल्यामुळे विद्यार्थ्यांवरती मोठ्या प्रमाणात अन्याय होतो, त्यांच्या पालकांवरती अन्याय होतो. ज्या प्रकारे आता नीटचे जे निकाल लागलेले आहेत हे देखील संशयास्पद आहेत. आता नीटचे जे आम्ही काही उत्तरपत्रिका बघितल्या, त्याचे रिझल्ट बघितले, तर यामध्ये खूप साऱ्या त्रुटी आहेत. तर एकंदरीत ही व्यवस्था चुकीच्या पद्धतीने विद्यार्थ्यांचे प्रश्न हाताळत आहे आणि जर विद्यार्थी जर याविरुद्ध आंदोलन करत आहेत, मला असं वाटतं की सरकार म्हणून त्यांनी त्यांच्याशी बोलायला हवं, त्यांचा प्रश्न समजून घ्यायला हवा आणि यातून काहीतरी मार्ग काढायला हवा. परंतु खेदाची गोष्ट आहे की 22 दिवस होत आलेत, कोणीही त्यांच्याशी बोलायला गेलेलं नाही आहे. या उलट हे आंदोलन दडपून टाकण्याचा प्रयत्न आहे. तर मला असं वाटतं की आम्ही सर्व विद्यार्थी चळवळीतून आलेलो आहोत. विद्यार्थ्यांची आमची नाळ जुळलेली आहे आणि कुठलाही पक्ष म्हणून नाही, तर एक विद्यार्थी म्हणून विद्यार्थ्यांची आम्ही त्यांच्या प्रश्नाशी सहमत आहोत. हा प्रश्न सुटला पाहिजे याच उद्देशाने आज आम्ही सर्व इथे एकत्र आलेलो आहोत आणि सोनम सर व अभिजित तिपके यांना आम्ही समर्थन करतोय. या विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला समर्थन करतोय. विद्यार्थ्यांचे हे प्रश्न नक्की सुटले पाहिजे आणि जो पेपर लीकचा मुद्दा आहे, निश्चितच सरकारने कुणाची तरी जबाबदेही निश्चित केली पाहिजे, जेणेकरून यानंतर कुठल्याही प्रकारचे असे अनधिकृत घडणार नाही, पेपर लीक होणार नाही, याची खबरदारी सरकारने घ्यायला हवी. म्हणून आम्ही सर्व आज आंदोलनकर्ते एकत्र आलेलो आहोत. जे विद्यार्थ्यांच्या संदर्भात जे दिल्लीला इथे आंदोलन सुरू केलं, त्या आंदोलनाच्या समर्थनात आम्ही सगळे एकत्र येऊन त्या आंदोलनाला समर्थन देण्यासाठी एकत्र आलो आहोत. विशेष म्हणजे विद्यार्थ्यांच्या होणारा वारंवार जो अन्याय आहे, तो आम्ही मला वाटतं या भाजपच्या काळामध्ये 89 वेळा पेपर लीकचा प्रश्न निर्माण झाला. त्यामुळे विद्यार्थ्यांनी जवळजवळ या नीटच्या परीक्षेमध्ये 22 विद्यार्थ्यांनी आत्महत्या केली. त्या पाठावर काय परिस्थिती निर्माण झाली असेल. आपला शिक्षणाचा अधिकार संविधानाने दिलेला आहे. संविधानाने मोफत शिक्षणाचा अधिकार देत असताना सुद्धा या भरमसाठ फीच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना नीटची परीक्षा द्यावी लागते आणि त्यांना डॉक्टर होण्याचं स्वप्न, त्यांचं विवेक, अनेक गोष्टी जे पुढे भविष्य काळामध्ये होणारं स्वप्न भंग करण्याचं काम हे शासन करत आहे. म्हणून मी प्रथम त्याचा जाहीर निषेध करतो आणि त्या मागणीसाठी ज्या विद्यार्थ्यांनी ज्या आंदोलनाखाली जंतर म्हणून जमले होते विद्यार्थी, त्यांच्यावर आज सकाळी मला वाटतंय सोनू वांगचुक सरांतर 2 दिवसापूर्वी नियम घेऊन गेले. कशा पद्धतीने घेऊन गेले, ती लोकशाही नाही, ही हिटलरशाही आहे. त्याच पद्धतीने आज विद्यार्थ्यांच्यावर लाठीचार्ज केला आणि हे आंदोलन दडपण्याचा प्रयत्न केला. संसदेमध्ये तुम्ही बघितलं असेल, विरोधकांचा आवाजही दाबण्याचा प्रयत्न केला. अशा ह्या हिटलरशाही सरकारचा मी जाहीर निषेध करतो आणि शिक्षण प्रणालीमध्ये योग्य तो बदल झाला पाहिजे. त्यासाठी हा लढामध्ये आम्ही सर्वजण एकत्र राहू अशी ग्वाही